हरिओम. आज सोमवार 15 डिसेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. नामस्मरणात राहणाऱ्यालाच खरं दर्शन होतं. ऐकूया त्यांचे विचार. श्रीकृष्ण परमात्म्यांना सुद्धा देह ठेवावा लागलाच ना. निराकार असले तरी साकार झाल्यावर त्याला सर्व काही आलंच की. रूप आलं, गुण आले, सर्व काही आलं आणि मग व्यवहारामध्ये सर्व करणं आलं. अगदी तसंच ते साकारात आले म्हणून त्यांना जाणं हेही आलंच ना. श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले. वास्तविक पाहता ते आले नाहीत आणि गेलेही नाहीत. त्यांचं येणं जाणं नाहीच, ते कायमच आहेत. साकाराचे रूप पाहावे वाटते, पण ते सर्व काही नव्हे हे समजून चाललं पाहिजे. भगवंताला पाहायचं असेल तर त्याला देहात पाहून चालणार नाही, असं श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं आणि त्याला ज्ञानाने समजावलं. उद्धवाला हे ज्ञान झाल्यावर त्यांनी त्याला आता जाऊन गोपींचं समाधान कर असं सांगितलं. त्याप्रमाणे गोकुळात जाऊन तो गोपींना सांगू लागला की तुम्ही श्रीकृष्णाला देहात पाहून प्रेम केलं, हे योग्य झालं नाही, तुमची चूक झाली. अशा रीतीने देहाबद्दल तिरस्कार उत्पन्न करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावर गोपीने त्याला म्हटलं की तू आपला वेदांत जिथे कोणी नाही तिथे जाऊन सांग. श्रीकृष्णाला देहात पाहून आम्हाला जे मिळालं आहे ते आमचं आम्हालाच ठाऊक, ते तुला मिळणं शक्य नाही. गोपींनी श्रीकृष्णावर जे प्रेम केलं ना ते देहाला विसरून केलं आहे. त्याच्या पुढे त्यांनी सर्वस्व तुच्छ मानलंय आणि त्यामुळे श्रीकृष्णालाही गोपींवर तसंच प्रेम करणं भाग पडलाय. गोपी त्याला अनन्य शरण होऊन राहिल्या, तसं प्रेम करावं. जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरं दर्शन होतं आणि ते रोज सतेज होत जातं. बरं, देहाचं दर्शन हे विसरणारं असतं, म्हणून नाम घेत राहा म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणं शक्य नसते, पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे आणि म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्या जवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचं कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेलं तरी नाम शिल्लक राहतं. म्हणूनच राम, कृष्ण इत्यादी सर्वजण शेवटी नाहीसे होऊन केवळ नाम तेवढं शिल्लक राहिलं आहे. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखं बदलणार आहे. कलियुगात सगुण अवतार नसला ना तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे. नामाकरता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. भगवंताजवळ काय मागावं? तुझं प्रेम मला लागू दे हेच त्याच्याजवळ मागावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.